तर आज होता दीप अमावस्येचा दिवस आणि संध्याकाळी मी उशिरा आलेली होती घरी. आज काही सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे आज मी उशिरा आलेली होती घरी. म्हणून मग दीप अमावस्येचं पूजन तिकडे झालेलंच होतं. आमच्या सासूबाईंनी जरा केलेलं होतं, पण मी श्री माताजींची पूजा करायचं राहिलेलं होतं संध्याकाळचं. तर मी तेव्हाच मग दिवा वगैरे घासून घेतला आणि खाली जी होती ती रांगोळी काढायची होती, त्याच्यामुळे खाली तिथे थोडंसं रोज वॉटरने पुसून घेतलं. काय होतं ना, वेळेअभावी आपल्याला असं जमत नाही सगळंच एकदम करणं. अगदी घरी यायची धावपळ होऊन जाते. तर मी कसं तरी आवरत धावपळ करत करत हे सगळं पूजन माझं आटोपलं होतं. खरं तर 5 दिवे लावायचे होते मला, पण सामान शिफ्टिंगमध्ये मला एकच दिवा होता तो देवाचा, तोच मला लावावा लागला. फक्त रांगोळी वगैरे काय ती काढली आणि त्यानंतर कापूर ओवा वगैरे फिरवून अशी छोटीशी बाळूची पूजा करून अशी छोटीशी मी पूजा मांडलेली होती. कदाचित झालं तर पुढच्या वर्षी मी सगळं सामान आणून ठेवेल अगोदरच. एक एक गोष्टी आता माझ्या लक्षात येत आहेत की आपण कसं करायला पाहिजे. तर मी नंतर पुढच्या वर्षी करूया असं प्लॅनिंग करून ठेवू नये, पण एक थोडा अंदाज आपण राखून ठेवायचा की कसं काय करणार आहे. आणि अशा प्रकारे मी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. दिवा लावून घेतला, त्यानंतर आपली अगरबत्ती लावली, त्यानंतर धूप वगैरे लावला, घरात कापूर ओवा फिरवला आणि दारी पण कापूर लावला आणि बाळूची पण पूजा केली होती जसं सांगितलं तसं. आणि आज खरं तर खूप महत्त्व असतं. श्रावणातल्या आदला दिवस असतो हा. श्रावण सुरू होण्याचा आदला दिवस म्हणजे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असतो आणि त्या दिवशी आपण हे दीप अमावस्या साजरा करत असतो. दीप अमावस्येच्या दिवशी आपण घरातले सगळे दिवे लावत असतो, दिव्यांची पूजा करत असतो की जेणेकरून घरामधली सगळी निगेटिव्हिटी दूर व्हायला पाहिजे आणि घरात सगळी लक्ष्मी नांदायला पाहिजे, दृष्ट लागायला नको, घरातल्या कटकटी, घरातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे दूर व्हावे म्हणून आपण घर असं दिव्यांनी लावतो. घरात लाईट्स वगैरेही मी बंद नव्हते केलेले, लाईट्स वगैरे सगळे चालू ठेवलेले होते संध्याकाळच्या वेळेला आजच्या दिवशी. आणि जसं बघताय तसं मी बाळूचं पूजन केलं होतं. त्याला खरं तर पाटावर बसवायचं होतं, पण मला तर पाठही सजवता आला नाही, म्हणून थोडकं काहीतरी एकदम असं सुटकी करण्यापेक्षा मग मी म्हटलं की काहीतरी तर करायलाच पाहिजे थोडंसं. मग मी असं त्याला सोफ्यावर बसतो तर बस बाबा सोफ्यावर बस, आणि मी त्याची अशी पूजा मांडली. आणि त्यानंतर त्याने असं श्री माताजींना नमस्कार केला.